आणि आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। 26/11 हल्ल्याचा सूत्रधार तहूर राणाची मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाकडून 8 तास चौकशी। गुन्हे शाखेच्या 4 अधिकाऱ्यांकडून दिल्लीतील एनआयए मुख्यालयात राणाची चौकशी। राणानं चौकशी दरम्यान उडवाउडवीची उत्तरे दिल्याची अधिकाऱ्यांची माहिती। 5 ते 6 वर्षांमध्ये मराठवाडा दुष्काळमुक्त करू। वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून 50 टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात आणणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आश्वासन। मराठवाड्याला दुष्काळमुक्त करायचं आहे। तो डीपीआर तयार केल्यानंतर जवळपास 50 टीएमसी पाणी हे वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून आम्ही गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आणू। आपला विचार बाळासाहेब ठाकरे, आपला पक्ष शिवसेना। ठाकरेंच्या शिवसेनेकडून सूचक ट्विट। गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे उद्धव ठाकरे यांची युती होण्याच्या चर्चा। त्या पार्श्वभूमीवर ट्विटनं सर्वांचंच लक्ष वेधलं। गुलाबराव पाटील म्हणाले, बच्चू कडू कच्चा आहे। येत्या 9 दिवसांमध्ये त्यांच्या गाडीची हवा सोडणार। हा तिरस्कार नाही तर आंदोलन। बच्चू कडूंचा गुलाबराव पाटलांना इशारा। काही चिटूर माटूर बोलते ते गुलाबराव पाटील बोलले वो बच्चू कडू कच्चा आहे। तर आम्ही ठरवलं येत्या 9 दिवसात गुलाबराव पाटलाच्या गाडीची हवा सोडल्याशिवाय। 6000 रुपये महिना कर्जमाफी हे आम्ही नाही तर ते म्हणाले होते। देशभरातून भटजी बोलावून यज्ञ करून त्यांना मुहूर्त मिळेल। फडणवीस नेहमी म्हणायचे, कोरा कोरा कोरा। आम्ही म्हणतोय बोला बोला। शेतकरी कर्जमाफीवरून बच्चू कडू यांचा टोला। शिंदे फडणवीसांनी कान टोचल्यानंतर संजय गायकवाड यांच्याकडून पोलिसांची दिलगिरी। माझं वक्तव्य स्थानिक पोलिसांबाबत। ओघाओघानं महाराष्ट्र पोलिसांचा उल्लेख झाला। गायकवाड यांची सारवासार। भुजबळांकडून जाती जातींमध्ये द्वेष आणि तेढ निर्माण करण्याचं काम सुरू। भुजबळांना मी महत्व देत नाही, मनोज जरांगे यांची टीका। ते आता सरकारच्या विरोधात गुपचूप काड्या करायला लागतात। जाती जाती तेढ निर्माण करणं, द्वेष पसरवणं, हे त्याचा उद्देश आहे। सरकारनं ओळखलेला आणि मराठीने पहिलाच ओळखलेला, त्यामुळे त्याला नाही महत्व देत नाही। शिंदे समितीकडून 58,82,000 कुणबी नोंदींचा शोध। 2 कोटींपेक्षा अधिक कुटुंबांना नोंदीचा लाभ मिळणार।